नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कालच आपण ह्या ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे. तर आज आपण शिलाई करणार आहोत. हा ब्लाऊज 4 टक्सचा आहे, साधा आणि सिंगल पीस आहे. हा अस्तरचा नाही आहे. तर इथे आपण बॅक साईड आधी शिलाईला घेतलेली आहे. इथे मी मागच्या साईडचं मी मार्किंग करत आहे टक्ससाठी. तर इथं आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आणि 4 इंचावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं बॅक साईडची पट्टी घेतलेली आहे मी. ती 1.5 इंचाची आहे पट्टी. तर ह्याला वन साईड शिलाई करून घेतली मी. एक काठ दुमडून घेतलेला आहे. नंतर ही पट्टी जोडून घ्यायची आहे बॅक साईडला. तसंच टॉप स्टिच दाब टिप घ्यायची आहे. त्यानंतर मी अशी मोठी शिलाई टाकलेली आहे. ती हात शिलाई करताना उसवून काढणार आहे. तर इथे फ्रंटचा पीस जो आहे तिथे मी मार्किंग केलेलं आहे. त्या ठिकाणी मी डॉटवर मी कट केलेला आहे कपडा. तर इथे आत्ता मी दोन्ही पीस कट करून घेतलेले आहेत. तर इथे मी मार्किंग केलेलं तर दिसत नाही आहे. तर मी थोडंसं पेनाने मी पॉईंट काढून ठेवलेले आहेत. तर ते मी थोडीशी टाचपीन आहे ना, त्याच्याने थोडेसे होल मारून घेतलेले आहेत. त्यामुळे दोन्ही साईडला सेम प्रमाणात सेम साईजमध्ये ते आपले डॉट्स येतील. मग इथे मी डॉटला मी पॉईंट करते पेनाने आणि नंतर मी चॉक्सने हे करून घेणार आहे, रेषा मारून घेणार आहे. इथे अशा पद्धतीने दिसू शकतं हे. तर व्यवस्थित झालेले आहेत डॉट हे. तर पहिल्यांदा आपल्याला फ्रंटचा डॉट शिवून घ्यायचा आहे. नंतर दोन्ही साईडचे शिवून घ्यायचे आहेत डाच. त्यानंतर इथे आर्महोलमधला डाच घेणार आहे. हे डाच पाव इंचावरच शिवून घेतलेले आहेत मी. फ्रंटचा डाच होता तो अर्धा इंचाचा होता. बाकी थोडेसेच घ्यायचे शिलाईला. तर ते अशा पद्धतीने हा पप तयार झालेला आहे समोर. खूप सुंदररित्या असं सेंटरला व्यवस्थित शिलाई झालेली आहे. त्यानंतर मी योकपट्टी घेतलेली आहे खाली. दोन्ही योकपट्टी मी जोडून घेते आधी. त्याला दाबटीप घेतली आहे. आता योकपट्टी या पीसला जोडून घ्यायची आहे. कोणी सिंगल पीस जोडून घेतात. मी अशा पद्धतीने शिवून घेतल्या. पुढच्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने योकपट्टी जोडायची पद्धत दाखवणार आहे. तर तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता. रोल केलेला कपडा शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडचा पण आपल्याला योकपट्टी लावायची आहे. अशा आतल्या साईडनं रोल करून घ्यायची आहे पट्टी आणि मग शिलाई करायची आहे. त्यानंतर मी बाही घेतलेली आहे शिवायला. बाही दुमडून घेतलेली आहे. बाहीला थोडासा मी खालच्या बाजूने कट दिलेला आहे. आता ही बाही आपल्याला जोडून पाहायची आहे, बरोबर आहे का माप.
एकदा पाहू शकतो असं परफेक्ट आहे ती. आता ही बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही पीस व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचे आहे. ताण दोन्हीचा व्यवस्थित ठेवायचा आहे, दोन्ही कपड्यांचा. तसंच दुसरी बाही पण लावून घेते. बाही लावण्यापूर्वी आपण साईडची बाजू आपण मोजून बघू शकतो, सेम आहे का मागची आणि पुढची. अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर आपण बाही जोडायला घेऊ. शिवताना अजिबात आपल्याला कपडा खेचायचा नाही. अलगदरीत्या आपल्याला ते एकावर एक कपडा ठेवून हळूहळू टिप घ्यायची आहे. मग दोन्ही बॅलन्स व्यवस्थित होतो, कमी जास्ती होत नाही पट्टी कपडा. तर अगदी परफेक्ट आलेलं आहे, काही कमी जास्ती नाही. बऱ्याच लोकांचा असा कमी जास्ती होऊ शकतो, कारण कपडा वरचा किंवा खालचा खेचला जातो, त्यावेळेला तो कपडा कमी जास्ती होतो. त्यानंतर मी डबल टिप घेत आहे दोन्ही बाहीला. त्यानंतर आपल्याला आता साईडच्या बाजू शिवून घ्यायच्या आहेत. सुलट बाजूने शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा कपडा उलटवून उलट्या साईडनं आपल्याला शिवून घ्यायचा आहे. शिलाई दिसणार नाही बिलकुल. आतल्या साईडनं शिलाई हाईड होते. त्यानंतर आपल्याला बटनपट्टी, हुकपट्टी आणि काजपट्टी लावायची आहेत. ते दोन्हीच्या पट्ट्या मी घेतलेल्या आहेत शिवून, त्या जोडायच्या आहेत. आता काजपट्टी थोडी मोठी असते आणि हुकपट्टी थोडीशी लहान असते, कारण ती आतल्या साईडनं दुमडणार आहे हुकपट्टी. काजपट्टी हुकपट्टीपेक्षा थोडीशी जरा जास्त ठेवावी लागते. आता हे दोन्ही पीस आपल्याला सुलट बाजूने ठेवायचे आहेत. खालची पट्टी सुलटच ठेवलेली आहे. दोन्ही सुलट आहेत. खालच्या साईडनं ती पट्टी खालच्या बाजूने दुमडायची आहे, जेणेकरून ती पट्टी वर आल्यानंतर आतल्या बाजूने झाकून जाते. शिवताना तुम्ही पाहू शकता. दाबटीप घेतलेली आहे. आता ही पट्टी सुलट बाजूने आल्यानंतर यावर आपल्याला काजपट्टी तयार करायची आहे मशीनवरच. व्ही आकारमध्ये मी काजपट्टीचे घर बनवत आहे ह्याच्यावर हुकचे. अशा पद्धतीने आपल्याला हुकपट्टी लावून तयार झालेली आहे. आता आपल्याला गळपट्टी लावायची राहिलेली आहे, पायपिंग करायची गळ्याला.
इथे दोन्ही साईज सेम आलेल्या आहेत, पाहू शकता. व्यवस्थित अगदी शिलाई झालेली आहे याची. तर आता गळपट्टीसाठी मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, रुंदीला 1.5 इंचाची. आणि आपल्याला ब्लाऊज जितका लागतो तेवढा ब्लाऊजच्या मापाप्रमाणे आपण ती पट्टी घ्यायची आहे. तर इथे मी डबल फोल्ड करून ती पट्टी बसवत आहे, तुम्ही पाहू शकता दाखवल्याप्रमाणे. इथे अगदी थोड्या मार्जिनवर आपल्याला साईडनं शिवून घ्यायची आहे आधी. त्यानंतर आता पायपिंग करायची आहे. पायपिंग अलगद छोट्याशा अगदी काठावर शिलाईमध्ये, शिलाईच्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे ती, कारण वरची शिलाई दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ती पायपिंग आहे. मी पायपिंगचा व्हिडिओ सेपरेटली टाकणार आहे परत, कारण या व्हिडिओमध्ये इतकं स्पष्टपणे दाखवता येत नाही आहे, व्हिडिओ फार लॉंग होतो. पायपिंगची मी सेपरेटली एक व्हिडिओ टाकणार आहे. पायपिंगच्या पट्टीला कधी जोड नाही आला पाहिजे. जोड आल्यानंतर पायपिंगचा शेप थोडासा बिघडतो. आणि माझ्या या ठिकाणी 1-2 ठिकाणी जोड आलेला आहे. सुरुवातीलाच आपण त्या पट्टीची काळजी घेतली पाहिजे की जोड न येता आपल्याला अखंड पट्टी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेळेस गडबडीत आपण कटिंग करतो, त्यावेळेस पायपिंगची पट्टी आपल्याला अखंड मिळू शकत नाही आहे, क्रॉस पट्टी घ्यावी लागते. तर आता इथे ब्लाऊज लावून आपण त्याचं परफेक्ट असं फिटिंग करण्यासाठी ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. अगदी 3 इंच मार्जिन राहिलेलं आहे, तर आपल्याला पाऊण इंचावर आपल्याला ते फिटिंग करून घ्यायचं आहे. तसंच आता बाहीचं पण आपण मोजून घेणार आहोत माप. बाही उलट्या साईडनं मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीचं. तर आता हे फिनिशिंग होतं आपल्या ब्लाऊजचं. ब्लाऊज इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे. इथे ब्लाऊजची बाही परत इथे आपण मार्किंग करून घेतो आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज इथं आपला तयार झालेला आहे, पाहू शकता इथे आता. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला? साधा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवण्यासाठी मी आता सुरुवात केलेली आहे. याआधी मी बॅगा शिवत होते, बॅग पण टाकणारच आहे तशीही. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.